नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, विश्वाच्या बाबांसमोर आला चक्क आपल्या जानूचा खरा चेहरा। तर जानूने वाजवली चक्क आता जयंतच्या सगळ्यांसमोर कानाखाली। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही पाहिलंच की ही जानू आता पूर्णपणे सगळं काही भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरून गेलेली असते, पण त्याच्यामुळे फक्त आणि फक्त दळवी कुटुंबालाच त्याचा फायदा झालेला असतो। पण ह्या दळवी कुटुंबामुळे कितीतरी लोकांच्या आयुष्याला किती मोठा धक्का बसला हे तुम्ही पाहिलंच असेल। दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावना ह्या दोघांचं देखील आयुष्यामध्ये ताटातूट चालू आहे। या सगळ्याला जबाबदार मात्र ही जानूच आहे। पण मित्रांनो, तर ह्या जानूला जो काही ती सगळं काही विसरून गेलेली असते, त्याच्यामुळे तिने अजूनपर्यंत तर जयंतला काहीच आणि कोणत्याही प्रकारचा त्याचा स्वीकार केलेला नसतो। पण आता जयंतला एक गोष्ट चांगली माहीत असते की जानूला जर आपल्याला परत मिळवायचं असेल तर आपल्याला हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी हा जयंत चक्क आपल्या जानूला मिळवण्यासाठी सगळे काही प्रयत्न करत असतो आणि त्याला शेवटी माहीत असतं की जर मी जानूला मिळवलं तर मग माझ्या आयुष्यामध्ये कोणतं देखील संकट येणार नाही किंवा कोणाला काही सत्य समजणारच नाही। पण दुसरीकडे मित्रांनो, जी काही गोष्ट घडत असते म्हणजेच तुम्हाला माहीत नसेल, परंतु मात्र विश्वाला खूप मोठा जोरदार धक्का बसलेला असतो। कारण की विश्वाला कळतं की हे सत्य जर बाबांना कळालं की माझं आणि जानूचं काय नातं होतं आणि जानू आता कुठे गेली आणि जानू नेमकी कोणाची मुलगी आहे, तर त्यावेळेस मात्र खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण की आता विश्वाच्या बाबांना सगळ्यात मोठी गोष्ट ही कळालेली असते की तनू अशी अचानक गायब कुठे झाली। कारण की त्यांना माहीतच नसतं की तनूच खरी जानू आहे ते। कारण की ते सईला देखील सगळं सत्य विचारत असतात, पण सई देखील त्यांना काही सत्य सांगत नसते। कारण की तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, त्या घरामध्ये जी काही गोष्ट घडलेली असते ह्या सगळ्या फक्त गोष्टी माहीत असतात विश्वाला आणि सईलाच, परंतु मात्र विश्वाच्या बाबांना याबाबत काही सत्य माहीत नसतं। तर दुसरीकडे संतोष आता चक्क ह्या जयंतला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो। कारण की त्याला पैशाची गरज असते, त्याच्यामुळे तो ठरवतो की हा जयंतचा आता जास्तच व्हायला लागलेला आहे, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर याच्याकडून पैसा काढून घेतला पाहिजे, नाहीतर हे सगळे लोक विसरून जातील की असं काही घडलंच होतं म्हणून। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आता होळीचा कार्यक्रम तर ह्यांनी सेलिब्रेट केलाच, पण त्याच्यानंतर आता धुलीवंदनाच्या कार्यक्रमाचा म्हणजेच रंगपंचमीचा खूप मोठा कार्यक्रम यांनी ठेवलेला असतो आणि त्यामध्ये सिद्धू, भावना हे सगळेजण त्या ठिकाणी आलेले असतात। पण मित्रांनो, आता यामध्ये घडती सगळ्यात मोठी भयानक गोष्ट, कारण की मित्रांनो, विश्वाच्या घरावरती एवढं मोठं दुःख पसरलेलं आहे तरी देखील मात्र तुम्ही पाहिलंच की ह्या लक्ष्मीला काहीच वाटलं नाही का की तिची स्वतःची वहिनी हे जग सोडून गेली, पण तरी देखील मात्र तिने कोणताही बदल केला नाही। कारण की तुम्ही पाहिलंच की ती किती आनंदामध्ये होळी साजरी करते, रंगपंचमी देखील पुढे तुम्ही पाहचाल की कशा प्रकारे ती सेलिब्रेट करते। मग हे सगळं पाहिल्याच्या नंतर एकच गोष्ट कळते की मग ह्या लक्ष्मीच्या घरातल्या लोकांना किंवा दळवींच्या कुटुंबाला काही देखील असं वाटत नाही का की विश्वाच्या आईसोबत म्हणजेच या लक्ष्मीच्या स्वतःच्या सख्या वहिनीसोबत जे काय घडलंय त्याच्यानंतर थोडं पण यांना दुःख झालं होतं का नाही हे पाहायला खरंच खूप वाईट वाटतंय। कारण की तुम्ही पाहताय कशा प्रकारे हे कुटुंब पूर्णपणे हसत खेळत आनंदात आहेत, पण ह्या कुटुंबामुळेच दोन कुटुंबामध्ये जोरदार अशी भांडणं लागलेली आहेत। दुसरीकडे मात्र विश्वाच्या घरावरती जे काही संकट आलेलं आहे ह्या सगळ्याला जबाबदार दळवीच कुटुंब आहे आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये आता जी काही ताटातूट परत होत आहे या सगळ्याला जबाबदार देखील हे दळवीच कुटुंब आहे। कारण की तुम्ही पाहिलंच की फक्त जानूला बरी करण्यासाठी हे लोक हे सगळं काही प्रयोग करत आहेत। पण मित्रांनो, आता सगळ्यात मोठी भयानक गोष्ट ही घडणार आहे की आता जयंतला माहीत असतं की जानूला कशा प्रकारे मला मिळवता येईल। कारण की त्याला माहीत असतं की जानूला कोणकोणत्या गोष्टी आवडतात, त्या सगळ्या काही गोष्टी तो करायचं ठरवतो। पण तो एक गोष्ट विसरून गेलेला असतो की त्याच्या हातून विश्वाच्या आईचा खून झालेला आहे, पण हे सत्य अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही असं त्याला वाटत असतं। पण मित्रांनो, आता संतोष ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवतो। म्हणजे संतोष सगळ्यात पहिलं तर ही गोष्ट करतो की जयंतला टार्गेट करतो। कारण की त्याला माहीत असतं की ह्या जयंतकडे खूप सारा पैसा आहे आणि जयंतला देखील माहीत असतं की माझं सत्य संतोषला माहीत आहे, त्याच्यामुळे मला काही केलं तरी संतोषचं तोंड कायमचं बंद केलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी मात्र संतोष आता चक्क जयंतकडे पैशाची ऑफर मागतो आणि म्हणतो की मी कोणाला सत्य सांगणार नाही, मला एवढी पैशाची अमाऊंट दे। पण आता हे सगळं होत असताना मात्र वीणाला ह्या सगळ्या गोष्टीची खबर लागते। कारण की संतोषकडे खूप सारा पैसा आलेला पाहून वीणाला धक्का बसतो। वीणा म्हणते की हे सगळे पैसे कुठून आलेत, मला खरं खरं सांगा। पण त्यावेळेस मात्र आता संतोषला असं वाटतं की ही केस एवढी मोठी गंभीर नाही आहे, त्याच्यामुळे मी वीणाला सांगितल्याने काय फरक पडणार आहे। पण संतोष सुरुवातीला तर वीणाला सांगण्यासाठी नकार देत असतो, कारण की म्हणत असतो की तुला काय करायचं आहे, मी पैसे कुठून पण आणू दे, चोरी करू दे, तू हे कोणाला देखील सांगणार नाही एवढंच लक्षात ठेव। पण वीणा म्हणते की जर तुम्ही मला सांगितलं नाही की एवढे पैसे आलेत कुठून, तर मी घरच्यातल्या सगळ्यांना सांगून टाकेल, आईबाबांना, की तुमच्याकडे खूप सारे पैसे आलेत। मग ते आलेत कुठून, मग हे सगळ्यांना
सगळे तुम्हाला मिळून विचारतील. मग ही गोष्ट घडेल त्याच्यामुळे संतोष ठरवतो की वीणाला सत्य सांगूनच टाकतो. तर संतोष चक्क वीणाला सत्य असं सांगतो की की आपल्याकडे जो जयंत कानिटकर येतोय ना, जानूचा खरा नवरा, तर त्या जयंत कानिटकरकडून त्या दिवशी मात्र गाडे पाटलांच्या घरामध्ये जो काही खून झाला होता ना, ह्याला जबाबदार हा जयंतच होता. कारण की जयंतनेच त्या विश्वाच्या आईला ढकलून दिलं आणि ती बाई दगडावरती आपटली, तिचं डोकं फुटलं आणि त्याच्यानंतर मात्र हा सगळा काय प्रकार घडला. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर वीणाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की वीणाला देखील माहीत असतं की विश्वाची आई आणि लक्ष्मी काकू या दोघींचं देखील नातं कोणतं आहे. कारण की ह्या ज्यावेळेस मात्र सत्य वीणाला समजतं त्यावेळेस मात्र वीणाला कळतं की हे सत्य मला जाऊन आईंना सांगितलंच पाहिजे. पण मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्ही जे काही गोष्ट पाहाल ते पाहिल्याच्या नंतर तुम्हाला धक्का बसणं साहजिकच आहे. कारण की आता धुलीवंदनाच्या कार्यक्रमामध्ये सगळी काही तयारी मात्र तुम्ही पाहाल की कशा प्रकारे मात्र ह्या दळवींच्या लोकांकडे केलेले असतात आणि सगळेजण ते रंग सेलिब्रेट करत असतात, एन्जॉय करत असतात. पण त्याच वेळेस मात्र तुम्ही पाहिलेत की सिद्धू आणि भावनाच्या हट्ट्यामुळे आनंदी देखील मात्र आता गाडे पाटलांच्या घरी आलेले असते. पण आता हे सगळं होत असताना मात्र त्या ठिकाणी घडती भयानक गोष्ट की आजी चक्क आनंदीला त्या ठिकाणी रंग खेळून देत नाही आणि म्हणते की ह्या घरामध्ये जर कोणी रंग खेळलं तर मला ते अजिबात देखील आवडणार नाहीये. पण आता तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आनंदीचा हट्ट पुरवण्यासाठी काही देखील करू शकतो. पण तुम्ही पाहिलं का मित्रांनो की भावनाने आपल्या आजीचा बदला घेण्यासाठी तिला काय काय करायला लावलेलं असतं. पण मित्रांनो, एक गोष्ट मला सांगा की ज्या प्रकारे आपली आजी ह्या भावनाला अवलक्षणे बोलते हे तर पूर्णपणे चुकीचंच आहे. पण ह्याच्या पाठीमागे आजीला काहीतरी भावनाबाबत असं सत्य माहीत असेल ना, त्याच्यामुळेच ही आजी असं बोलते. कारण की तुम्ही पाहायला गेलं तर आजीचं ज्या प्रकारे म्हणणं होतं की ह्या भावनामुळे ह्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आणि खूप सारे संकटे येतील पुढे. पण हे सगळं मात्र आता सगळ्या लोकांना खोटं वाटत होतं. पण तुम्ही पाहताय हळूहळू मात्र ज्या प्रकारे आजी पाठीमागे देखील बोलत होती की ह्या बाईमुळे सिद्धूमध्ये आणि आपल्यामध्ये दुरावा येईल, तर पुढे तुम्हाला हे पाहायला भेटेल की सिद्धू चक्क परत गाडे पाटलांचं घर सोडून साईडला राहायला जातो. कारण की का तुम्हाला पुढे समजेलच की आता कशाप्रकारे जानूला बरं करण्यासाठी भावनाला असं वाटत असतं की सिद्धराजने देखील माझ्यासोबत राहायला हवं. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगा, तुम्हाला एक गोष्ट लॉजिकनी सांगा, कारण की ज्यावेळेस मात्र रेणुका काकूंना किती वाईट वाटेल की त्यांचा मुलगा आता हे घर सोडून परत दुसऱ्या घरामध्ये राहायला जाणार आहे ते. आणि दुसरीकडे मित्रांनो, आता ज्या प्रकारे वीणाला सत्य समजलेलं असतं की एवढे सगळे काही पैसे आलेत आणि त्या पैशाचा आता मात्र ह्या संतोषने सत्य आता वीणाला सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे आता वीणा ठरवते की हे सत्य मला आईंना सांगितलंच पाहिजे. तर दुसरीकडे मात्र आता रंगपंचमीच्या कार्यक्रमाच्या वेळेस मात्र चक्क हा जयंत जानूला रंग लावायला जातो. पण जानू रागाच्या भरामध्ये ह्या जयंतचं थोबाड सगळ्यांसमोर त्याच ठिकाणी फोडते आणि हा प्रकार घडलेला पाहून आपल्याला तर आनंद होईलच होईल. पण मात्र मित्रांनो, त्या ठिकाणी घडती सगळ्यात भयानक गोष्ट ही, कारण की तुम्हाला समजेल की आता ज्यावेळेस मात्र जानू जयंतला मारते त्यावेळेस मात्र जयंतचा खरा रूप परत सगळ्यांना पाहायला भेटेल. कारण की जयंत एवढा रागामध्ये तिथं चिडतो आणि तिथून थेट घरी निघून जातो आणि सगळी तोडफोड करायला सुरुवात करतो. कारण की ह्या जयंतला राग सहन होत नाही. आणि मित्रांनो, आता दुसरीकडे विश्वाला ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो की जानू तिच्या घरच्यांसोबत खुश आहे. पण त्याला ही गोष्ट कळालेली नसते की सईने त्याच्यासोबतची एंगेजमेंट मोडली. आणि जर बाबांना हे सगळं काही सत्य समजलं की मात्र तनू म्हणजेच खरी जानू होती, तर त्याच्यानंतर काय घडेल हा महासंग्राम तर मात्र तुम्हाला माहीतच आहे. कारण की आता ज्यावेळेस मात्र विश्वाच्या बाबांना सत्य कळेल की आपल्या घरामध्ये राहणारी तनू हीच खरी जानू होती आणि ती जर लक्ष्मीची मुलगी होती हे कळाल्याच्या नंतर मग मित्रांनो सगळ्यात मोठा जबरदस्त असा जबराट असं भांडण होईल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या बाबाला अगोदरच मात्र लक्ष्मीचा किती प्रचंड राग येतो आणि त्याच्यानंतर त्यांचं एकच म्हणणं असेल की तिची मुलगी देखील आमच्या घरामध्ये आली, सगळ्यांना लळा लावला आणि आमच्या सगळ्यांची साथ सोडून निघून गेली, जसं की तिच्या आईनेच केलं. मग मित्रांनो, या ठिकाणी विश्वाच्या बाबांची काय चूक आहे? कारण की त्यांना देखील माहीत आहे की लक्ष्मीने ज्या प्रकारे त्या घराला गेले 40 वर्ष डावललं होतं त्याच प्रकारे आता जानूने देखील त्या घराला तसंच केलं. पण बिचाऱ्या विश्वाचं ह्यामध्ये काय चुकलं होतं? कारण की त्याच्यावरती आलेलं संकट हे खूप भयानकच आहे. पण मित्रांनो, आता दुसरीकडे तुम्ही पाहाल की वीणा लक्ष्मीला ज्यावेळेस मात्र हे सत्य सांगते त्यावेळेस मात्र आता लक्ष्मी वीणावरती विश्वास ठेवेल का की जयंतनेच विश्वाच्या आईला मारलं ते? तर हे पाहणं खूप रंजक ठरेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन देखील करून घ्या आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, उद्यापासून तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की विण दोघातील तुटेना या मालिकेच्या अपडेट देखील आपल्या चॅनलवरती तुम्हाला रेग्युलर पाहायला भेटतील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.